सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड भागातील प्रसिद्ध रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने रुग्णालयाच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक 11 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। तन्वी नाना भदाणे वर्ष 22 राहणार कळवण ही तरुणी 1.5 वर्षांपासून नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती। रुग्णालय प्रशासनाकडून वरच्या मजल्यावर परिचारिकांसाठी निवासाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। शुक्रवारी दुपारी 2 ते 8 या वेळेत काम आटपून ती आपल्या रूममध्ये गेली होती। शनिवारी दुपारच्या सुमारास तिच्या सहकारी परिचारिकांनी दार उघडून पाहिले असता तन्वी ही पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली। हा प्रकार लक्षात येताच सहकाऱ्यांनी एकाच आरडाओरडा केला। तातडीने तिला खाली उतरवले। मूळ कळवण येथील असलेल्या तन्वीच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार असून घरची परिस्थिती हलाखीची असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अद्याप आत्महत्येचे कारण समजले नाहीये। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मुंबईहून निघाले होते। यावेळी हेलिकॉप्टर लँडिंग वेळी हेलिपॅड समजून पायलटने चक्क कार पार्किंग लॉट मध्ये लँडिंग केलंय। पायलट कडून घडलेल्या या मोठ्या चुकीमुळे एक मोठा अपघात टळलाय। सुदैवाने या घटनेत छगन भुजबळ यांच्यासह इतर कोणालाही इजा झालेली नसून सर्वजण हे सुखरूप आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर मध्ये ध्रुवनगर भागात आज मोठी दुर्घटना घडली आहे। एकदंत रेसिडेन्सी येथे तब्बल 20 मीटरला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार येथील नागरिकांनी अनेक दिवसांपासून वीज वायरिंग संदर्भात तक्रारी करूनही वीज वितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। वायरिंगची अवस्था अत्यंत खराब असल्याने अखेर आज ही दुर्घटना घडली आणि सर्वच मीटर जळून खाक झाले। या प्रकरणी संतप्त नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून तक्रारीच्या वेळी कर्मचारी मद्यपान करून येत असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे। घटनास्थळी दाखल झालेले प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधत संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली। तसेच या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। फोन मेसेजद्वारे एमएससीबीची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना देखील पत्र देऊन 2 तासांच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। नगरसेवक दिनकर पाटील यांच्याकडून ऑनलाईन अधिकाऱ्यांना नागरिकांनी नगरसेवकांनी धारेवर धरलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। प्रकाश पेठे, निलेश मोरे का? आणि सागर पाटील, आम्ही इथल्या बिल्डिंगचे रहिवासी आहोत। इथे प्रॉब्लेम असा आहे की दर दिवसाला एक फेज जातो। याची वारंवार तक्रार करूनही इथला जो वायरमन इंचार्ज आहे, टेक्निशियन कनोजे म्हणून, तो नेहमी दारू पिलेला असतो। त्याला आम्हाला दारूच्या अवस्थेतच उचलून आणायला लागतं त्याच्या घरात। तो इथेच राहतो, आमच्या बिल्डरची एक बिल्डिंग आहे आकार म्हणून, तिथेच असतो। त्याच्यानंतर वारंवार अर्ज दिल्यानंतर सुद्धा बाहेरची डिप्पीमध्ये दुनियाभरचं म्हणजे जे लग आपण टाईट करतो ते नुसत्या वायरी गुंडाळून ठेवलेल्या आहेत। तिथे ना प्रॉपर कनेक्शन आहे, ना प्रॉपर लाईट येते, फ्यूज नाही रोज तिथं फ्यूज हा नाहीच आहे। जेणेकरून आज जी घटना घडली, ती घटना घडत असताना जर फ्यूज असता तर तो ट्रिप झाला असता। ते न झाल्यामुळे हा प्रकार आज घडलेला आहे। गेल्या 4 वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीचा पाठोपाठ पुरावा करतोय, पण
तिथले जे इन्चार्ज आहेत सांगोरे त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे आणि नुसतं नावाला वरून डिप्पीला कवर लावून गेलेले आहेत. आतमध्ये जो कचरा आहे तो तसाच आहे. अण्णांनी त्याचे फोटो काढून घेतलेले आहेत त्याचे. म्हणजे अण्णांनी सांगितल्यावर सुद्धा, वारंवार सांगितल्यावर सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आणि आज हा प्रकार त्याच्यामुळेच घडलेला आहे. आणि ह्या गोष्टीसाठी MSV पूर्ण जबाबदार आहे आणि इथल्या नगरातले सगळे लोक त्यासाठी त्रासलेले आहे. कारण सकाळी पाण्याची वेळ असते आणि इथे एक फेजच गेलेला असतो. नवीन कनेक्शन देताना ना आता ही आग लागली कुठली बिल्डिंग ही बिल्डिंग एकदंत रेसिडेन्सी आहे. ही ध्रुवनगरमध्ये आहे. एकदंत रेसिडेन्सी या बिल्डिंगमध्ये आपण बघा शॉर्ट सर्किट झालं, आग लागली. खरं तर MSCBचं हे फार मोठं काम आहे. जो बिल्डर यांच्याकडे जेव्हा येतो तेव्हा ही मीटर बरोबर आहे की नाही, वायरिंग बरोबर आहे की नाही, तिथं जेव्हा लोड कमी जास्त होतो तेव्हा ती ड्रीप होण्याच्या ज्या योजना आहेत त्या आहेत का नाही. परत इथं जो बिल्डर येईल यांच्याकडं कनेक्शन मागायला त्यावेळेस एवढ्या परिसरामध्ये तेवढा लोड आहे का, हे कोणतीही गोष्ट न तपासता बिल्डरांना या ठिकाणी लाईट दिली जाते, कनेक्शन दिले जातात. आणि आज 100पेक्षा जास्त नागरिक या बिल्डिंगमध्ये, हे छोटे छोटे बाळं बघा हे मध्ये अटकले होते, सगळ्या माझ्या माता भगिनी अटकल्या होत्या. जर ही आग विझली नसती तर खूप मोठी जीवितहानी आज या भागात झाली असती. हे डेप्युटी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सातपूर विभागामध्ये, यांच्याकडे मी अनेक वेळा तक्रारी केल्या पण ते आज कबूल होत नाही. ते म्हणे इथले एक लोकप्रतिनिधी आम्हाला तुमच्या भागात काम करू देत नाही. ते आता नाही म्हणतात घाबरून, पण हे योग्य नाही आहे. कोणताही लोकप्रतिनिधी असो त्याने अशा नागरिकांच्या जीविताशी खेळू नये. कोण अधिकारी, मी आता मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा SMS केला की अशा घटना घडतात. आणि इथं एक कनोजे नावाचा कर्मचारी आहे, काय तो त्याचं पद, टेक्निशियन शांताराम कनोजे, 24 तास दारू पिलेला असतो. आता तुम्ही सगळ्या नागरिकांच्या तुम्ही बघितलंय. आणि तो दारू पिलेला माणूस 24 तास तो आता इथं आग लागली बघून गेला आणि यांना त्यांनी कळवलं सुद्धा नाही का बा इथं आग लागली आणि त्यांनी कोणतीही मदत केली नाही. हे योग्य नाहीये. आणि आता त्याची बदली व्हावी सगळ्या नागरिकांनी सांगितलं. तो प्रत्येक नागरिकांकडून जर फोन केला काम करण्याचे 5,000 2,000 असे पैसे घेतो आणि ते काम सुद्धा करू देत नाही. हे योग्य नाहीये. त्याची 2 तासात बदली करावी. यांच्या वरिष्ठ पाटील साहेबांशी पण बोललोय, तुम्ही बघितलंय. त्याची ताबडतोब बदली तर केलीच पाहिजे. पण या भागातले जेवढे डिपे नादुरुस्त त्या लगेच दुरुस्त करा. त्याला तुमच्या पैसे येतील. डिप्युटी गेल्या 4 वर्षापासून हे नागरिक या ठिकाणी MSCBकडे तक्रारी करत होते. काय सांगा? 4 नाही, मी तर 20 वर्षापासून तक्रारी करतो यांना. तुम्ही आता त्यांना मी डीपीचे फोटो दाखवले, पाठवले. आता त्यांना मी श्रमिकनगरचं 15 दिवस झाले फोटो पाठवलेले, अजून त्यांनी काम नाही केलं. ते मला म्हणे मी दुसऱ्या दिवशी करतो तरी केलं नाही. 2 तासात बदली न झाल्यास आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? मी त्यांच्या कार्यालयात जाऊन उपोषण करीन. तिथं जाऊन बसर होणारा परिणाम ते संबंधित सगळे अधिकारी जबाबदार राहतील. मी तिथं जाऊन बसर उपोषणाला लोकशाही मार्गाने उपोषण करीन. मी कोणाला नेणार नाही, मी नागरिकांना नाही नेणार. मी एकटा जाऊन बसेल तिथं. आणि जो होणारा परिणाम स्वतः त्यांच्या पाटील साहेबांशी पण बोललो, त्यांनी कबूल केलं का त्यांनी पण त्या कर्मचाऱ्याला सांगितलं तू आता इकडे ड्युटीवर येऊ नको. त्यांनी सांगावं आता याला काय करायचं इथे. त्यांच्या ज्या प्रतिक्रिया. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती नाशिक रोड सिन्नर फाटा भागात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सिन्नर फाटा येथील मनपा शाळा क्रमांक 51 येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिन गाडेकर, कार्याध्यक्ष राजेंद्र पेंढारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक योगेश गाडेकर, संतोष गाडेकर, सचिन आहेर, सुनील गाडेकर, अविनाश गीते, शिवाजी महाजन, भास्कर शेलार, राजेश रिपोते, प्रदीप गाडेकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिक रोड येथे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनेही महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संपूर्ण परिसरात जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळ व प्रथमच या वर्षी शिवजन्मोत्सव समिती या दोन्ही समित्या मिळून आपण यावर्षी महात्मा फुले जन्मोत्सव साजरा करीत आहोत. तर या 199व्या महात्मा फुले जयंती साजरी करत असताना आज काळाची खूप गरज आहे. तर महात्मा फुलेंचे विचार या समाजामध्ये रुजले पाहिजे. त्याचं कारण म्हणजे वर्तमान काळात चालू असलेल्या या बाबा लोकांच्या भोंदूगिरीमुळे आज महाराष्ट्र खूप बदनाम झालेला आहे. त्या काळात महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेविरुद्ध खूप मोठा लढा दिला होता. असं वाटायला लागलं का परत महात्मा फुले जन्माला आले पाहिजे, जेणेकरून हे बाबा लोक जे या पद्धतीने समाजाला वेठीस धरून महिलांवर अत्याचार, चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणं, लोकांना भूलथाप्याच्या मार्गी लावून समाजाची दिशाभूल करून आज आपण 21व्या शतकात जगत असताना आपण आज अंधश्रद्धेला खूप मोठा वाव आहे. तर विचार करण्याची गोष्ट आहे का त्या काळात महात्मा फुलेंनी किती मोठा संघर्ष केला असेल आणि ह्या रीतींना विरोध करून सर्व भविष्याला न्याय देण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे महात्मा फुलेंनी केला आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी व सर्व समाजाच्या घटकांनी या अशा अंधश्रद्धेला बळी न पडता महात्मा फुले असो, बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, या सर्वांच्या विचाराने आपण हा महाराष्ट्र घडवला पाहिजे. आणि त्या लोकांनी जो घडवलेला आहे त्याचे विचार आपण आत्मसात करून या लोकांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली असं होईल असं मला वाटतं. पुन्हा अशा मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचा संदेश देणाऱ्या फुले यांच्या कार्याला नागरिकांनी अभिवादन करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील महात्मा फुले स्मारक येथे आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी धुळे शहरातील समाज बांधव तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या महान सामाजिक कार्याचे स्मरण केले. सर्वांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या समतेच्या व सत्यशोधक विचारांना उजाळा दिला. यावेळेस माजी आमदार राजवर्धन कदम पांडे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंबळकर, आकाश परदेशी, विलास अण्णा माळी, रत्नाकर माळी, निराला माळी, विलास पाटील, नगरसेवक ललित माळी, स्वामी कुठे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानचे प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज
और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199वी जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले। धुळे शहरातील जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे माळी समाज बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले। या प्रसंगी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन करण्यात आले। प्रसंगी समाज बांधवांतर्फे क्रांतीसूर्य चौक या फलकाचे नामकरण करण्यात आले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे येथील स्मारक स्थळी सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी रीघ लागले आहे। विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते पुष्पहार अर्पण करून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना मानवंदना देत आहेत। क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने स्मारक स्थळी आज अभिवादनासह कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी जयंती या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होते आहे। नुकतंच 3 वर्षापूर्वी या स्मारकाचं नवीन निर्मिती करण्यात आली। अतिशय सुशोभित असं हे काम झालं आहे आणि यामध्ये विशेषतः लोकक्रांती सेनेचं योगदान मोठं आहे। त्यावेळेचे स्थानिक आमदार फारुख शाह यांच्या निधीतून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला होता। आज या परिसरामध्ये यात्रेचं स्वरूप अनुयायांमध्ये आलेलं आहे, परंतु या चौकाला महात्मा ज्योतिबा फुले पुतळा म्हणायचं, पण कोर्टाकडे जाणारा रस्ता म्हणायचा का फाशी पुलाकडे जाणारा रस्ता म्हणायचा, म्हणून या चौकाला काहीतरी नाव असावं म्हणून क्रांतीसूर्य चौक असे या ठिकाणी नाव सर्वानुमते देण्यात आलेलं आहे। आजपासून या चौकाला क्रांतीसूर्य चौक या नावाने आपण सगळ्यांना ओळखणार आहोत आणि आपण सगळ्यांनी तसा प्रचार सुद्धा करावा। धन्यवाद। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वणी येथील जगदंबा माता मंदिर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळेस दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। यावेळेस दिंडोरी मार्केट कमिटीचे चेअरमॅन प्रशांत आप्पा कड, वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, ग्रामपंचायत सदस्य तसेच ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, समता परिषद जिल्हा अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष दुर्गेश शितोळे, समता परिषद महिला तालुका अध्यक्ष शैला दळवी, समता परिषदेचे वणी शहराध्यक्ष सुनील चव्हाण, समता परिषद महिला तालुका अध्यक्ष सुनीता गुंबाडे व सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ सोनवणे, वणी मर्चंट बँकेचे चेअरमॅन महेंद्र बोरा व विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता मार्केट कमिटीचे चेअरमन प्रशांत आप्पाकडे आहेत। आप्पा, आज गुरु शिष्यांची जी जयंती होती ती साजरी करण्यात आली, त्या ठिकाणी तुम्ही पण उपस्थित होतात, काय सांगाल? आज आमच्या इथे महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली। उत्सव समितीचे सर्वच पदाधिकारी होते, तिथं सर्वच समाजातील लोक एकत्रित येऊन आज त्या जयंतीला आपल्या दिंडोरी लोकसभा
मतदारसंघाचे भास्करजी बगरे सर हेही उपस्थित झाले. त्यानंतर वणीचे प्रथम नागरिक मधुकरजी भरसट साहेब, विलासरावजी कड साहेब, त्यानंतर गंगाधरजी निखाडे साहेब व वणीतील सर्वच तोलामोलाचे व्यापारी, लोकप्रतिनिधी सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आज तिथंच आपल्या मोनिकाजी पवार यांचाही मोठा सत्कार आयोजित करण्यात आला. त्यांचा सत्कार आपल्या वणीच्या API गायत्रीजी जाधव ह्याही उपस्थित होत्या. आणि खूप चांगला असा कार्यक्रम दुर्गेजी चितोडे यांनी तिथं हे केला. आणि सर्वच स्तरातून मान्यवर तिथं उपस्थित होते. सर्वच पत्रकार बंधू पण होते. आमची मार्केट कमिटीची सर्व टीम होती, ग्रामपंचायतची सर्व टीम होती. सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आणि डॉक्टर बाबासाहेब यांची पण आता येत्या 14 तारखेला जयंती, त्याचंही काम मोठ्या ह्याच्यात चाललं आहे. आमच्या वणीचं एक वैशिष्ट्य आहे की वणीमध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्या तशा सर्वच समाजातील लोक एकत्र येऊन साजरी करतात आणि खूप मोठं उत्सव चांगला होतो तिथं. तसंच आज मी ह्या दोन्ही महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. भाऊ, एकंदरीत आजचा कार्यक्रम झाला गुरु शिष्य आणि पूर्ण चर्चा आहे गावामध्ये, सोशल मीडियावर सुद्धा आहे. काय सांगाल? आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं व 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुरु शिष्याची संयुक्त जयंती आज वणी या ठिकाणी साजरी करण्यात आली. अतिशय उत्साहामध्ये मला वाटतं प्रथमच या वणी शहरामध्ये अशी एकत्र जयंती साजरी करून एक वेगळा संदेश या ठिकाणी समाजाला देण्यात आला की गुरुंनी केलेले कार्य, शेतकऱ्यांप्रती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं शेतकऱ्यांचं आसूड म्हणजे अतिशय चांगलं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी केलं. आणि तसंच यांचे शिष्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण या देशामध्ये होत असलेला अन्याय अत्याचाराविरोधात लढून त्या ठिकाणी एक वेगळा काहीतरी या समाजासाठी देणं लागतं अशा पद्धतीनं एक घटना त्या ठिकाणी लिहिली. आणि त्याच घटनेच्या आधारावर आज संपूर्ण देश त्या ठिकाणी काम करतोय. महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती असो किंवा शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणं असो, असे अनेक काम त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी वणी या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा झाला. तर दोन्ही महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, वणी. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जय ज्योती जय क्रांतीच्या जयघोषात जुने धुळे व शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. यंदाच्या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्ररथांचे करण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण आणि मनमोहक सुशोभीकरण होते. या सोहळ्यात आबालवृद्धांसह महिला आणि पुरुषांनी अत्यंत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत महात्मा फुलेंना अभिवादन केले. जयंतीच्या निमित्ताने समितीच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आला, ज्यामुळे उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला होता. हा उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने हिरामन अण्णा खैरनार, हनुमंत अप्पा वाडिले, हिलाल अण्णा माळी, BN बिरारी, राजेंद्र रामदास माळी, डॉक्टर सुशील महाजन, प्रतीक बाबा माळी, अध्यक्ष राहुल माळी आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय. सर्व कार्यकर्त्यांच्या सांघिक परिश्रमांमुळे यंदाचा जयंती उत्सवमुळे शहरात ऐतिहासिक ठरलाय. समिती जुने धुळे यांच्या वतीने भव्य दिव्य रॅलीचे आयोजन केलेले आहे. आम्ही सालाबादाप्रमाणे 4 वर्षापासून दरवर्षी भव्य दिव्य सर्व जनतेच्या आशीर्वादाने, सर्व समाजाच्या आशीर्वादाने भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करतो.
व एकदम सुखरूप व चांगल्या प्रकारे पार पडते. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शिंदखेडा तालुक्यातील हतनूर येथे शेतकऱ्यांच्या गोदामाला व गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान. गोदामात ठेवलेले ठिबक सिंचन साहित्य तसेच महिंद्रा पिकअप वाहनासह चारा व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथील शेतकरी विनोद जिजाबराव पाटील यांच्या शेतातील गोदामाला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने जवळपास 80 ते 90 लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी शेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरांना आगीपासून वाचवले असून गोदामातील महिंद्रा पिकअप वाहन, ठिबक सिंचनचे साहित्य तसेच शेती उपयोगी साहित्य व चारा जळून खाक झालाय. जवळच असलेल्या शिंदखेडा येथील अग्निशमन विभागाला गावकऱ्यांनी कॉल करून देखील ते उशिरा पोहोचल्याने मोठी हानी झाली आहे. शासनाने या आगीचा त्वरित पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी विनोद जिजाबराव पाटील यांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. जय श्रीकृष्ण ॲग्रो अँड इरिगेशन याचे प्रोप्रायटर श्री विनोद जिजाबराव पाटील. माझं आज रात्रीच्या साधारण 2:30-3च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये ड्रीप इरिगेशन पाईप आणि फिटिंग ॲसेसरीज याचं जवळजवळ गाडीसह जवळजवळ 1.25 कोटीच्या जवळपास नुकसान झालेलं आहे. आणि हे जे नुकसान आहे तर हे आज माझ्या परीने भरून न निघणारं नुकसान आहे. तर माझ्या गावाच्या लोकांनी आगीमधून काही प्रमाणात थोडंफार मटेरियल स्वतःच्या मेहनतीने ते साईडला काढून मला सहकार्य केलं. तर एवढंच मी बोलू शकतो. झालेल्या नुकसानाबद्दल मला खूप हे आहे, पण आता माझी मदत म्हणून जर कोणी शासन म्हणा किंवा कोणी पुढे येत असेल तर तेवढं सहकार्याची मी अपेक्षा करतो. आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी विनोद जिजाबराव पाटील व व्यापार पण होता त्यांचा. तर या व्यापाराचं यांना रात्री 2:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे खूप मोठं नुकसान झालं आहे. परंतु या नुकसानीमध्ये आम्ही प्रशासकाने आम्हाला कुठल्याही प्रकारे सहकार्य केलं नाही. 2 तासानंतर इथून फक्त 6 किलोमीटर अंतरावर तालुक्याचं गाव असल्यामुळे पाण्याची गाडीसुद्धा त्यांची आली नाही. 2 तासानंतर गाडी थोडी लवकर आली असती तर बरंचसं नुकसान वाचलं असतं. आणि आत्तापर्यंत इथं ना तहसीलदार आलेला आहे ना मंडळाधिकारी आलेला आहे. आम्ही कोणाकडे बघायचं. आणि आज या माणसाचं आज पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. इथून तर तिथून काहीच उरलेलं नाही आहे. 1 ते 1.25 करोडचं नुकसान झालं आहे. गाडी पूर्ण जळून खाक झालेली आहे. तरी माझी प्रशासकाला विनंती आहे की यांचं नुकसान कसं भरून काढता येईल एवढं विनंती करतो. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिकसे गांगेश्वर शिवारात चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेतकऱ्यांच्या कृषी साहित्याकडे वळवलाय. पांझरा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या प्रकाश रुपला डांबरे, अक्षय प्रकाश डांबरे आणि अशोक बुधाजी डांबरे या 3 शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींमधील तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत लंपस केल्याने खळबळ माजली आहे. ऐन पिकांना पाणी भरण्याच्या हंगामात हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे सावट पसरले. सध्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिवसा शेतात राबावे लागत आहे. नेमकी या संधीचा फायदा घेत रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी हे धाडसी कृत्य केले. दिवसभर कष्ट करूनही रात्री आमचे साहित्य सुरक्षित नसेल तर शेती करायची कशी, असा संतप्त सवाल पीडित शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पिंपळनेर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. गावातील रहिवासी चिकशे गावात गांगेश्वर शिवारात माझं शेत आहे. वडिलांच्या नावे, वडिलांचं नाव प्रकाश रुपला डांबरे, तसेच माझ्या काकांचं शेत आहे अशोक बुधाजी डांबरे.
आणि काकाच्या मुलाचंही शेत आहे, अक्षय सुखदेव डांबरे. तर काल रात्री मध्यरात्री आमच्या तिघांच्या मोटरींची चोरी झालेली आहे किंवा मोटरी तोडून फोडून मोटरींमधली जी कॉपर वाइंडिंग आहे तर ती कॉपर वाइंडिंग चोरट्यांनी रात्री पळून लावलेली आहे चोरून. माझी मोटर 5 HP, त्याच्यानंतर काकांची मोटर 7.5 HP आणि काकाच्या मुलाची मोटर 5 HP. असं जवळजवळ तिघांचं मिळून 40-45 हजाराचं नुकसान झालेलं आहे. आणि जेव्हा आम्ही सकाळी शेतात गेलो, रात्री लाईट नव्हती पण सकाळची लाईट असल्यामुळे सकाळी 8 वाजता जेव्हा शेतात गेलो तेव्हा हा प्रकार सगळा उघडकीस आला. सगळ्या मोटरी तोडून फोडून मोकळ्या करून तिथं इकडच्या तिकडं सगळं साहित्य फेकलेलं होतं आणि मोटरींमधली जी कॉपर वाइंडिंग होती ती चोरट्यांनी तिथून लंपास केलेली होती. तर हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आम्ही आज जवळजवळ 10-10:30च्या सुमारास पिंपळे पोलीस स्टेशनला तसा कायदेशीर अर्ज दिलेला आहे. पिंपळे पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. परंतु हा जो प्रकार आहे हा परत वारंवार घडतो आहे. 6 महिन्यात 12 महिन्यात मोटरी चोरी जाणे, वायरी चोरी जाणे, तसेच स्टार्टर चोरी जाणे, असा हा जो प्रकार आहे हा परत घडतो आहे. आणि त्याच्यातनं शेतकरीला किंवा आम्हाला स्वतःला आमच्या शिवारामध्ये असलेल्या जितके पण शेतकरी प्रत्येकाला प्रत्येक वेळी आर्थिक, मानसिक आणि त्याच्यात शेताचं देखील नुकसान होतं आहे. तर हा जो त्रास आहे, हा जो चोरट्यांकडनं असलेला आम्हाला मानसिक असेल, आर्थिक असेल जो त्रास आहे हा लवकरात लवकर थांबावा, याच्यावरती मोठी कठोर कारवाई करण्यात यावी आणि याच्यावरती पोलीस प्रशासनाने त्या चोरट्यांना पकडून खूप मोठी शिक्षा द्यावी की जेणेकरून पुन्हा हा प्रकार घडणार नाही. एवढी माझी पोलीस प्रशासनाकडनं खूप महत्त्वाची विनवणी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे तसेच पीएम रूमचे आणि अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अपघात विभागाचे काम पूर्ण होऊन देखील ते अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. या संबंधित विभागाचे काम पूर्ण होऊन देखील ते सुरू करण्यात न आल्याने रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. तसेच उपचारासाठी हिरे मेडिकल महाविद्यालयात जावे लागते. रुग्णांची ही गरज लक्षात घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज मोरे यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवी सोनवणे यांना घेराव घालत संबंधित विभाग तात्काळ सुरू करण्याची मागणी केली असून पुढील 15 दिवसात उद्घाटन न केल्यास आम्हीच पीठ कापून त्याचे लोकार्पण करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. यावेळी ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या समवेत अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरादी, धुळे. शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात धुळे श्री जिल्हा रुग्णालयास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. त्यामध्ये 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालय, त्यानंतर पीएम रूम तयार करण्यासाठी आणि अपघात विभाग त्याची सुधारणा करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. त्या सर्वांचं काम पूर्ण होऊन अनेक कालावधी लोटला, तरी पण लोकांच्या सेवेसाठी, लोकांना तिथे सोयी सुविधा मिळण्यासाठी त्याचं लोकार्पण अद्यापपर्यंत झालेलं नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत धुळे श्री जिल्हा रुग्णालयाचे, त्यांना घेराव घालून प्रश्न विचारले आणि त्यांना एक आम्ही इशारा देखील देऊन आलो आहेत की येत्या 15 दिवसात आपण जर लोकार्पण हे केलं नाही, आमच्या माहितीनुसार आपण मंत्री महोदयांची तारीख मिळावी, वेळ मिळावी त्यासाठी थांबलेला. जर तुम्हाला तारीख वेळ मिळत नसेल, राज्य लेवलची नसेल मिळत, तर आपल्या धुळे जिल्हा लेवलला एकही सत्ताधाऱ्यांमध्ये लायक व्यक्ती नाही का उद्घाटन करण्यासाठी? का वर्षानुवर्ष म्हणून तुम्ही ते लोकार्पण थांबवून ठेवतायत? लोकार्पण होत नाही, लोकांना त्याची सोयी सुविधा मिळत नाही. सन्मान्य उद्धव साहेबांनी प्राधान्याने आरोग्याला महत्व दिले आणि लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी एवढा मोठा भरगोच्च निधी दिला, तरी त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण ते लोकार्पण करत नाहीये. जर येत्या 15 दिवसात त्याचं लोकार्पण झालं नाही तर आम्ही स्वतः तिथे फीत घेऊन येऊ आणि लोकार्पण करू असा इशारा देखील आम्ही त्यांना दिलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं.
हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।